स्वागत आहे आपले. चला शिकूया मराठी चॅनलमध्ये. सप्तरंग इयत्ता तिसरी. कविता 5 कोणाला काय हवे आहे याचे प्रश्न उत्तर. या अभ्यास करूया. कावळ्याला काय हवे आहे? कावळ्याला मेणाचे घर हवे आहे. त्याला राहण्यासाठी मेणाचे घर हवे आहे. बेडकाला काय हवे आहे? तर बेडकाला पावसाची सर हवी आहे. मनीमाऊचा डोळा कशावर आहे? मनीमाऊचा डोळा लोण्याच्या गोळ्यावर आहे. उंदीर काय शोधत आहे? उंदीर तेलाचा घाणा शोधत आहे. हो ना, बघायचं. बाळू कशासाठी रडत आहे? बाळू चॉकलेटसाठी रडत आहे. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा. कोणाला काय हवे आहे? डायरेक्ट आपल्याला लिहायचे. इथे वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांची नावे दिलीत. कावळा तर मेणाचे घर, बेडूक तर पावसाची सर, चिमणी तर तांदळाचा दाणा, उंदीर तर तेलाचा घाणा, मांजर लोण्याचा गोळा, पोपट कच्चा पेरू, बाळूला चॉकलेट. पुढे आहे आपल्याला भाषा ज्ञान. वचन बदला. राईट द सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स. इथे काही एकवचन दिलेले आहेत आणि काही अनेक वचन दिलेले आहेत. ज्याचं एकवचन दिलं त्याचं अनेक वचन करून लिहायचं आणि ज्याचं अनेक वचन दिलं त्याचं एकवचन करून लिहायचे. घर हे एकवचन आहे तर घरे हे अनेक वचन. सर हे एकवचन आहे तर सरी हे अनेक वचन. सरे होत नाहीत तर सरी होतात. इथं दाणे हे आपल्याला अनेक वचन इथे दिलेलं आहे तर दाणेचं एक वचन दाना. डोळा हे एक वचन दिलं आहे तर डोळे हे अनेक वचन. चिमण्या हे अनेक वचन दिलेलं आहे तर चिमणी हे एक वचन. आणि कावळा हे एक वचन दिलेलं आहे तर कावळे हे अनेक वचन. आता इथे लिहा. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. टिपते. टिपते मीन्स खाणे. आता तर त्याचा आपण वाक्य तयार केलेलं आहे. राधा वरण भात टिपते म्हणजे राधा वरण भात खात आहे. इथे तुम्ही कोणताही वाक्य उपयोग करू शकतात. जसं की राम चॉकलेट टिपते असे तुमच्या मनाने तुम्ही इथं वाक्य उपयोग करायचं आहे. पोपट. पोपट हा माझा आवडता पक्षी आहे. पोपटाचा कलर हिरवा असतो किंवा त्या पोपटाची चोच लाल असते. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही तयार करू शकता. कपाटावर इथे आपल्याला शब्द दिले. आता ज्या वाक्यात कपाटावर हा शब्द आला की आपल्या वाक्यात उपयोग झाला. माझी खेळणी मी कपाटावर ठेवतो. अशा प्रकारे तुम्ही कोणताही वाक्य तयार करू शकता. चॉकलेट. आता चॉकलेटपासून तर कितीतरी वाक्य होतील. सोप्यात सोपी आणि अवघडात अवघड तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाक्य तयार करू शकता. तर मी इथे कॅडबरी हा माझा आवडता चॉकलेट आहे. आता यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार वाक्य उपयोग करा आणि मला कॉमेंटमध्ये सेंड करा. पुढे आपल्याला आहे खेळता खेळता. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. इथे आपल्याला कॉलममध्ये वेगवेगळे ड्रॉ चिव चिव बे बे खिंकातो हम्म हम्म भौ भौ काव का कुकुचकू असे आपल्याला शब्द इथे दिलेले आहेत आणि खाली आपल्याला वाक्य आणि रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तिथे आपल्याला हे योग्य शब्द तिथे भरायचे. तर बघा, कावळा. कावळा कसा आवाज करतो? कावळा काव काव करतो. मग इथे लिहायचं काव काव. त्यानंतर चिमणी. चिमणी कशा आवाज करते? चिव चिव. चिमणी चिव चिव करते. कोंबडा कुकुचकू करतो. घोडा खिंकाळतो. गाय हम्म हम्म करते. कुत्रा भौ भौ करतो. बकरी बे बे करते. बेडूक ड्रॉ करतो. या प्रकारे आपल्याला ही रिकाम्या जागा भरायचे आहेत. ओके, तर आपल्याला पूर्ण क्वेश्चन आन्सर्स इथे झालेले आहेत.